बुलेटिनची सुरुवात करूयात हेडलाईन्स पासून। हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल। अशक्तपणा जाणवत असल्यामुळे पवार रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात। 15 दिवसात पवार दुसऱ्यांदा रुग्णालयात। उद्यापासून विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन। आज मंत्रिमंडळ बैठक आणि सत्ताधारी विरोधकांच्या पत्रकार परिषदा। दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नसलेलं पहिलंच अधिवेशन। दिवंगत अजित पवारांच्या अनुपस्थितीत मुख्यमंत्री फडणवीस मांडणार अर्थसंकल्प। शेतकरी कर्जमाफीची घोषणा होणार का याची उत्सुकता। अजित पवार अपघात अहवाल। मंत्रालय लाचखोरी। नार्वेकर जमीन प्रकरणावरून विरोधक घेरणार। शक्तीपीठ महामार्गाविरोधात उद्या राज्यव्यापी आंदोलन। सतेज पाटलांच्या उपस्थितीत शक्तीपीठ विरोधी संघटनांची ऑनलाईन बैठक। मुख्यमंत्र्यांनी शब्द फिरवल्याची टीका। वाल्मिक कराडच्या सुशील आणि गणेश कराडपासून आमच्या जीविताला धोका। महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी व्यक्त केली भीती। पोलिसांकडे केली सुरक्षा देण्याची मागणी। राज्यात दूध 2 रुपयांनी महागणार। खासगी दूध संघाच्या बैठकीत निर्णय। 1 मार्च पासून दरवाढ लागू। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर 32 तासांच्या कोंडीत अडकलेल्या वाहन चालकांना टोलचे पैसे परत मिळणार। 1,20,000 वाहन चालकांचे 5,20,00,000 रुपये परत करणार। बुलढाण्यातील चिखला गावात पुन्हा बसवला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा। मध्यरात्री शिवभक्तांकडून पुतळ्याची स्थापना। पुतळा हटवण्यावरून 2 गटात झाला होता मोठा वाद। T20 विश्वचषकाची लढाई सुपर 8च्या वळणावर। भारताची गाठ तगड्या दक्षिण आफ्रिकेशी। आज अहमदाबादेत रंगणार सामना।